प्रलंबित असलेला जो नारंगी येथील रेल्वे क्रॉस करणारा ब्रिज जो पूर्वी फाटक होतं, आजच्या त्या ब्रिजचं उद्घाटन झालेलं आहे. यामध्ये सर्वांचेच प्रयत्न आहेत. माननीय माजी खासदार, आताचे खासदार, आताचे आमदार. आता मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सर्वांचा उल्लेख केलेला आहे, तर रिपीट करत बसत नाही. परंतु भविष्य काळामध्ये वसई विरारच्या प्रगती करता माननीय महापौर अजू पाटील, माननीय आमदार राजनजी नाईक, माननीय आमदार स्नेहा दुबे आणि त्या सगळ्यांच्या लिडिंगमध्ये खासदार हेमंतजी सावरा आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, महापालिकेचे आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी आणि सगळ्या PWDचे अधिकारी सर्वांच्या संमतीने, MMRDच्या संमतीने या शहरातले ब्रिजेस, या शहरातल्या असलेल्या ज्या समस्या त्या दूर करण्यासाठी आम्ही सगळेजण राजकारण बाजूला सोडून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना जो 2047ला अभिप्रेत असलेला भारत आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या राज्याची असणारी प्रगती तिचा निश्चितपणे जनतेला फायदा व्हावा यासाठी आम्ही सर्वजण राजकारण बाजूला सारून समाजकारणाच्या मध्ये अतिशय गतीनं, सामर्थ्यानं, तेजानं आणि वेगानं पुढे चाललेलो आहोत. आपल्या सगळ्यांचं आजवर सहकार्य मिळालेलं आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया आणि असेच सहकार्य आम्हाला देत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. उड्डाणपुलाचं काही काम बाकी आहे. उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडतोय. घाई नक्की याच्यामध्ये घाई दिसते असं वाटतंय का? आणि घाई नाहीच, किंबहुना अतिशय शांततेने सगळ्यांनी भाषणं केली. अतिशय समर्पक भाषणं झाली. या ठिकाणच्या महापौरांचा सन्मान राजन नाईकांनी केला, स्नेहा दुबेंनी केला. स्नेहा दुबेंचा आणि राजन नाईकांचा सन्मान महापौर अजू पाटलांनी केला. म्हणजे इतक्या प्रकारचं समाजाच्या करता एकत्र येण्याची भूमिका ठेवणारं प्रगल्भ नेतृत्व हे निश्चितपणे वसई विरार शहराला प्रगतीकडे नेण्यासाठी कारणीभूत ठरेल. झेंड्यांचा वॉर इथं पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी भाजपचे झेंडे लागले त्या ठिकाणी बहुजनचे झेंडे लागलेले आहेत. बॅनर देखील त्याच ठिकाणी लागले. मी काय बोललो की जनता सब कुछ जानता. आता ते तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे श्रेयवादाचाच हा विषय आहे. आणि एकतर वसई विरार महानगरपालिकेमार्फत म्हणजे त्या सुरुवातीला 2018 पासून आपल्या घेतलेले टाकून म्हणजे त्यांनी जो पाठपुरावा आणि त्यांच्या ह्या म्हणजे त्यांच्या नियोजनाप्रमाणे आणि त्यांनी जे निवेदन दिलेलं त्या निवेदनाप्रमाणे हा पुलाचं आपल्या इथे हे करणार होतं. आणि त्याच्यानंतर जे बरेचसे वेळ गेलेला होता त्याच्यामध्ये हा कोणाच्या राज्यात आणि कोणाच्या सरकारमध्ये हे सगळा विषय होता हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्या माध्यमातून पाठपुरावा आपले लोकनेते इथे टाकून त्यांनी हा सगळा पाठपुरावा करून घेतलेला आहे. पण आता हा अपूर्ण म्हणजे ते काम अपूर्ण असताना सुद्धाही आता श्रेयवाद होऊ नये आणि त्याच्यासाठी ओपनिंग करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये बरेचसे काम अपूर्ण आहे आणि ते पूर्ण करण्यामागे आपले महापौर साहेब यांनी पाठपुरावा करून हे पूर्ण करून घेण्याच्या मागे आहे. कुठेतरी भीती वाटत होती का की उड्डाणपूल डायरेक्ट सुरू होईल असं? भीती वाटत अशी होती, समोरच्यांना भीती वाटत होती का बाबा हे अचानक मध्ये लवकरात लवकर हे ओपन करून घेतील. त्याच्यामुळे आजचा हा दिवस जसं आता पालघरला जनता दरबार होता त्याच्यामुळे पालकमंत्री साहेबांना बोलून अचानक मध्ये हा करून घेतलेला होता आणि तातडीने हा अर्जंट मध्ये हा करून घेतलेला आहे. हा उड्डाणपूल बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षित होता. आज माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे. त्याच्यात आम्ही एकच सांगू शकतो की हा जो फ्लायओव्हर आहे 41 असं लोकार्पण झालं. माननीय गणेश नाईक साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लोकार्पण केलेलं आहे. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आले इकडे, सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. हा बऱ्याच वर्षाची प्रतीक्षा होती ती आज पूर्ण झालेली आहे. पण याच्यासाठी जी पाठपुरावा केला याच्यासाठी सर्वांचं श्रेय आहे. असं एका कुठच्या पार्टीचं नाही, कुठच्या याने माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांचं पण याच्यामध्ये भरपूर श्रेय आहे. आपले युवा आमदार सतीश ठाकूर यांनी आता भरपूर पाठपुरावा केलेला आहे आणि आज या वसई विरारच्या जनतेसाठी अतिशय सुवर्ण संधी झालेली आहे. आमची एक मागणी आहे की या उड्डाणपुलाला माननीय भास्कर ठाकूर यांचं नाव द्यायला पाहिजे अशी आमच्यातर्फे एक मागणी आहे आणि जरूर आम्ही त्याचा पाठपुरावा पण केलेला आहे आणि असं देतील असं वाटते आम्हाला. पण अनेक वेळा वेगवेगळी नावं देण्यासाठी मागणी केली होती. आपली काय नक्की ठाम भूमिका राहणार आहे का? आम्ही मागणी केलेली आहे. शेवटी राज्य शासन काय करेल किंवा केंद्र शासन काय करेल याच्यावर पुढे नाही. पण आमची एक इच्छा आहे की जे वसई विरारचं शहर घडवण्यामध्ये जो काही जे आहे माननीय भास्कर ठाकूर जे आमचे पहिले विरारचे
पहिले नगराध्यक्ष होते त्यांचं नाव दिलं पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी असणार आहे. माझं नाव रजनीश पाटील. काय सांगाल या ठिकाणी बॅनर लावलेले पण बॅनर मध्ये मोठी चूक झालेली आहे, कसं बघताय तुम्ही स्थानिक म्हणून? मी स्थानिक इथला भूमिपुत्र आहे. माझे वडील पण इथे राष्ट्रपती पद गेले. त्यांनी नगरसेवक असताना महापालिकेत किंवा नगरपालिका होती त्यावेळी देखील प्रयत्न केला आणि सांगितलं की आमच्या गावाचं नावाचं वारसं करू नका तुम्ही. आमच्या गावाचं नाव नारिंगी आहे, जे तुम्ही कायम सगळेजण नारंगी नारंगी करतात. जे तुम्ही पत्र काढलं त्यात पण नारंगी लिहिलेलं. त्याच्यापुढे प्लीज तुम्हाला विनंती असेल, नाव बोलताना लिहिताना नारिंगी ह्या शब्दाचा वापर करावा. धन्यवाद. 7 वर्षापासून रखडलेल्या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी मी आता उभा आहे हा विरारचा नारंगी चा उड्डाणपूल आहे. इथे आज सकाळीच राज्यात पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. जेव्हा लोकार्पण झालं त्यावेळेस अनेक वक्त्यांनी जी भाषणं केलेली आहेत, बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते नेते असतील, वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर राजीव पाटील जी उपस्थित होते, हेमंत सावरा जे खासदार आहेत पालघरचे, आमदार स्थानिक राजन नाईकजी, स्नेहा दुबे हेही उपस्थित होते. कुठेतरी जेव्हा नाईक साहेबांनी भाषण केलं त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं की कुठेतरी लोकांच्या हितासाठी काम केलं पाहिजे, श्रेय हा कुणाचा महत्वाचा नाही आहे. आणि जशी त्यांची पाठ फिरली आणि ते जेव्हा लोकार्पणासाठी आले त्यानंतर दोन्ही पक्षाकडून जोरजोरात घोषणाबाजी केलेली पाहायला मिळाली. एकीकडे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या जे कार्यकर्ते होते त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे. मात्र या सगळ्या क्रियेनंतर जो आता उड्डाणपूल आहे ह्या लोकांसाठी वाहनांसाठी खुला करण्यात आलेला आहे आणि कुठेतरी जी ट्रॅफिकची समस्या होते आणि जो दूरचा प्रवास होतो आता हा प्रवास जलद गतीने आणि नजदीक ठरणार आहे. नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, विरार.